हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर तुमचे केस खूप सुंदर आहेत असं तर मला सगळेच म्हणतात आणि तुम्ही केसांना काय लावता असे पण सगळेच विचारतात आणि मी काय लावते हे तर मी तुम्हाला सगळं व्हिडिओमार्फत सांगतच असते. तरी सुद्धा हेअर केअर करताना काही चुका आपल्याकडून होत असतात किंवा काही टिप्स आपल्याला लक्षात येत नाहीत. तर अशा 10 टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये, ज्या की तुम्हाला खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिलीच टिप आहे कोरफड संदर्भातली, कारण की ॲलोवेरा जेल आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचं आहे. पण कोरफडीचं जे जेल काढतो ना आपण, ते सगळ्यांच्याच केसाला सूट होतं असं नाही. खूप जणींना इचिंग, खाजवणं किंवा म्हणजे असं इरिटेट, डोकं दुखणं वगैरे काही गोष्टी होतात. तर त्याच्याऐवजी तुम्ही जास्वंदीच्या फुलाचं जेल किंवा जवसाचं आणि मेथीदाण्यांचं मिक्स जेल वापरायचं आहे. कोणतीही रेमेडी करताना तर तुम्ही ॲलोवेरा अवॉइड करा आणि त्याच्याऐवजी या 2 जेलचा वापर करा. या 2 जेलने सुद्धा कोरफडी इतकेच केसांसाठीचे खूप महत्त्वाचे उपयोग आहेत आणि छान होतात केस. यानंतरची दुसरी जी महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे खूप जणींचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांचे केस मॅनेजेबल नसतात किंवा एकदमच ड्राय असतात. त्यांनी एक गोष्ट करायची आहे की आपल्याजवळ सगळ्याच प्रकारच्या पावडरी, तांदळाचं पीठ, जवस, मेथीदाणे या ड्राय ज्या वस्तू आहेत की नाही, तर त्या ठेवायच्या आहेत आणि यापैकी तुमच्याकडे कोणत्याही 3-4 जरी वस्तू असतील ना, तर तेवढ्या असं छान उकळायच्या आहेत आणि हे जे जेल म्हणा किंवा ही जी क्रीम बनलेली असते ना, ही आठवड्यातून एकदा तरी तुमच्या संपूर्ण केसांना लावायची आहे. असं ज्यावेळेस तुम्ही 2 ते 3 महिने कराल ना, तर तुमचे केससुद्धा खूप चमकदार आणि एकदम मॅनेजेबल होतात. तिसरी टिप ही आहे की ज्यावेळेस बघा आपले केस गळती होऊन केस आपले पातळ झालेले असतात की नाही, त्यावेळेस केस वाढण्यासाठी नेमकं काय करायचं? केस वाढले पण पाहिजे आणि दाट पण व्हायला पाहिजे. तर बघा, मेथी दाण्यांचं तुम्ही टोनर वापरू शकता, ॲलोवेरा जेल पण लावू शकता. सूट नाही झालं तर मी सांगितलंच आहे. त्याच्यासोबतच ही जी क्रीम आहे ना जास्वंदीच्या फुलांची, आणि याच्यात तुम्ही व्हिटॅमिन ई आणि ऑलिव्ह ऑइल लावायचं आहे. याच्यामुळे केस वाढायला, गळालेले केस नवीन उगवायला सुद्धा खूप जास्त मदत होते. फक्त हा हेअर मास्क तुम्हाला कंटिन्यू वापरायचा आहे. आठवड्यातून 2दा तरी लावायचा आहे. यानंतरची चौथी टिप ना तेलासंदर्भातली आहे, ऑइलिंगच्या संदर्भात. कारण की हेअर केअरमधलं ऑइलिंग हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं तेल आहे आणि परफेक्ट आहे. हे कितीही परफेक्ट असलं ना तरीसुद्धा आपल्या केसांना इतर वस्तूंची सुद्धा गरज असते. ते तर मिक्स हब आहे, म्हणजे सगळ्याच वाढायला मदत होते. तर इथे आपण एक तेल बनवत आहोत. यासाठी खोबरेल तेल घेतलेलं आहे वाटी भरून. त्यामध्ये कोरफड टाकलेली आहे कट करून, धुवून घ्यायची स्वच्छ आणि तुकडेच केलेले आहेत. हे छान फ्राय झाल्यानंतर ते मी सगळे तुकडे आणि त्याच्यासोबतच फक्त आवळ्याचं तेल सुद्धा आपल्या केसांना खूप उपयुक्त आहे. त्याने केस वाढायला, केस काळे व्हायला, दाट व्हायला आणि खूप मऊ व्हायला मदत होते. तर हे 3 वेगवेगळे हेअर ऑइल सगळ्याच मेन मिक्स, जे आपण हेअर ऑइल बनवतो ना त्याच्यासोबत हे पण तुम्हाला हेअर ऑइल्स बनवायचे आहेत आणि कधी हे कधी ते असं मिक्स ऑइलिंग करायचं आहे. याच्यामुळे ना आपले केस झपाट्याने वाढायला मदत होते आणि केस आपले खूप जास्त मेंटेन राहतात. खूप गोष्टींचे फायदे आपल्या केसांसाठी भेटतात ना, त्याच्यामुळे एकदम मॅनेजेबल आणि मेंटेन होतात केस. यानंतरची 5वी टिप जी आहे ती मेहंदी संदर्भातली आहे. बघा, तुम्ही जर महिन्याला मेहंदी लावत असाल आणि तुमच्या केसांमध्ये ना खूप कमी प्रमाणात, म्हणजे एकदम कुठेतरी असं ग्रे हेअर दिसत असतील ना, तर ते असं ऑरेंज तुम्हाला नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, जी मेहंदी तुम्ही मिक्स करताना त्याच्यातच थोडीशी इंडिगो मेहंदी मिक्स करायची. याच्यामुळे जे ग्रे हेअर आहेत ना ते ऑरेंज न होता डायरेक्ट काळे व्हायला मदत होतात आणि 2 प्रोसेस करण्याऐवजी ही तुम्हाला एका प्रोसेसमध्येच होऊन जातं. यानंतरची 6वी टिप मेहंदी संदर्भातली आहे. इतर सीझनला तर नाही, पण थंडीच्या दिवसात मेहंदी लावायचं म्हणलं ना की म्हणजे थंडीमुळे थोडंसं कोल्ड कप किंवा ताप वगैरे येण्याची, डोकं दुखण्याची शक्यता असते थंडीमुळे. तर स्पेशली काय करायचं, रात्रभर अगोदर फक्त पाण्याने मेहंदी भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी हे डिकॉक्शन रेडी करायचं आणि हे गरमच तुम्हाला त्या मेहंदीमध्ये ॲड करून थोडीशी मेहंदी फ्लफी करून घ्यायची आणि दुपारी मग ही मेहंदी लावायची थोडी गरम असतानाच. आणि हीच मेहंदी थोडंसं उन्हामध्ये आणि थोडंसं कमी वेळेत लावायची, थंडीच्या दिवसात स्पेशली. यानंतरची 7वी टिप खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही इंडिगो मेहंदी लावताय आणि फक्त कोमट पाण्याने भिजत न ठेवता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये दही टाकायचं आहे, थोडंसं ॲलोवेरा जेल टाकायचं आहे आणि थोडंसं लिंबूचं रस टाकायचा आहे. याच्यामुळे काय होतं,
तर एकदम केस आपले ड्राय न होता कलर पण खूप छान येतो आणि केस पण आपले मऊसूत राहतात. तर ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. स्पेशली ग्रे हेअरसाठी ज्यावेळेस तुम्ही डबल प्रोसेस मेहंदी लावता की नाही, त्यावेळेस ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फक्त पाण्याने मेहंदी भिजवण्याऐवजी तुम्ही असं करा, याचे रिझल्ट छान आहेत. यानंतरची 8वी टिप आहे ती हेअर केअरच्या संदर्भातली खूप महत्त्वाची आहे. केस गळती कमी होण्यासाठी किंवा केस वाढण्यासाठी किंवा आपलं हेल्थ चांगलं राहण्यासाठी चांगला आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासोबतच बघा, ज्यावेळेस आपलं रक्त कमी होतं किंवा विटॅमिन्स कमी होतात, त्यावेळेस डॉक्टरसुद्धा आपल्याला चांगलं चांगलं खायला सांगतात. त्याच्यामुळे कोणतीही सप्लिमेंट न घेता घरीच तुम्ही असा एक लाडू खाल्ला ना, तर केस गळतीसुद्धा कमी होते. त्याच्यासोबतच सगळ्या पालेभाज्या, स्प्राउट्स म्हणजे कडधान्य, भरपूर पाणी, ताजे फळं, जी पण सिजनेबल फळं असतात ना, ती खायची आणि त्याच्यासोबत हे लाडू बनवून ठेवायचे. याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स, सगळे सीड्स म्हणजे बिया टाकायच्या. दररोज एक लाडू खायचा. याच्यामुळे ना खूप जास्त उपयोग होतो केसांना सुद्धा. यानंतरची 9वी टिप आहे ती आहे एरंडेल संदर्भातली, म्हणजेच कॅस्टर ऑइल. कॅस्टर ऑइल हे आपल्या केसांसाठी खूप चांगलं आहे, पण ते नेमकं लावायचं कसं हेच समजत नाही. मग तुम्ही ऑइलिंग करताना त्यावेळेस तेलात मिक्स करून सुद्धा लावू शकता. पण सगळ्यात सोपा आणि खूप चांगला उपाय हा आहे की जास्वंदीच्या फुलाचं तुम्ही असं जेल काढायचं आणि त्याच्यातच तुम्ही इतर वस्तूही टाकायच्या, पण थोडंसं कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेलसुद्धा अर्धा चमचा टाकायचा. कोणतीही रेमेडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही लावाल की नाही, तर त्याचा चांगला उपयोग होतो आणि केस वाढायला किंवा केस गळती कमी होऊन दाट केस व्हायला मदत होते. आणि कॅस्टर ऑइलचा तुम्ही असा नक्की उपयोग करू शकता. फक्त एकाच वस्तूची ज्यावेळेस तुम्ही रेमेडी करताना, म्हणजे जसं की जास्वंदीच्या फुलाचं जेल, कोरफडीचं जेल करता, त्याच्यासोबतच जवसाचं जेल करता, त्याच्यामध्ये तुम्ही एरंडेल तेल टाकून लावू शकता. तर याचा खूप जास्त फायदा होतो. तर अशा ह्या 9 टिप्स होत्या. आणि 10वी खूप महत्त्वाची टिप आहे की इथं मी काहीच सांगत नाही, म्हणजे काही दाखवत नाही, पण ते फक्त सांगणार आहे की या ज्या 9 मी सांगितलेल्या टिप्स आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत. हे सगळं तुम्हाला समजून घेऊन त्याची माहिती काढून प्रॉपर तुम्हाला हेअर केअर करायचं आहे. आणि हे हेअर केअर केल्यानंतरच तुमच्या केसांमध्ये बदल दिसणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण चांगल्या पद्धतीने हेअर केअर करणं हीच आपली 10वी टिप असणार आहे. रेमेडी तर खूप मी सांगितलेल्याच आहेत, पण या टिप्स खूप महत्त्वाच्या होत्या हेअर केअरच्या. याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. आवडले असेल तर लाईक करा. धन्यवाद.